तर देशमुखांवरती हल्ल्याची SIT चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेली आहे। या संदर्भात आपल्या सोबत आत्ता आहेत नेते विजय वडेट्टीवार, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये। तर परिणय फुके यांनी असं म्हणलंय की याची SIT चौकशी करावी आणि हा एका पद्धतीने स्वतःवरतीच केलेला हल्ला आहे। काय प्रतिक्रिया आपली याबद्दल? काय थोडी तरी स्टेटमेंट करताना बोलताना थोडी तरी काहीतरी लाज लज्जा बोलताना असायला पाहिजे। कारण भारतीय जनता पक्षाची लोक नेहमी राजकारण करू नका, राजकारण करू नका, कोळ्या मुलीवर बलात्कार होतो त्याला राजकारण करू नका, तिकडे आमदार गोळीबार करतो राजकारण करू नका, इथे राजकीय नेत्याचा खून होतो राजकारण करू नका, आणि इथे याच्यावर दगडफेक झाली देशमुखावर राजकारण करू नका। म्हणजे काय हे काय करतायत? या सगळ्यामध्ये ही जी काही गुंडांना पोसण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रात झालेली आहे, त्यांना गुंडांना खतपाणी घालण्याची प्रवृत्ती जी महाराष्ट्रात उदयास आलेली आहे। खुल्या मंत्र्यांच्या बरोबर गुंड बिनधास्त फिरतात, मंत्रालयामध्ये जाऊन सेल्फी काढतात, इथपर्यंत हिंमत महाराष्ट्रामध्ये या गुंडांची झालेली आहे आणि सत्ताधाऱ्यांचं त्यांना पाठबळ आहे। त्यामुळे ते कोणाचाही हल्ला करतील, कोणाचाही जीव घेतील, एवढी ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे। देशमुखावर झालेला हल्ला हा त्याच प्रवृत्तीचा हल्ला आहे। आणि मी तर म्हणतो SIT काय सांगताय याला, हे तर आम्ही करूच SIT। आता तर हे सरकार 2-4 दिवसात बदलेल, 5 दिवसात, पण हे प्रकरण असे महाराष्ट्रात होता कामा नये, याची चौकशी तर झालीच पाहिजे। पण याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे, याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, हे सगळं करायला लावतो। एखाद्याच्यावर जीव घेणं, उद्या जीव गेला असता त्यांचा, जीवावर बेतेपर्यंत कोणी स्वतःवर हल्ला करून घेतो। बोलताना थोडी तरी माणुसकी दाखवायला हवी होती कोणी पण नेता स्टेटमेंट करताना। आणि हे सगळे प्रकरण निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्राचा बिहारच्या दिशेने वाटचाल चालली आहे। ह्या अशा प्रकारची आता स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम केलं जातंय। आमचे प्रतिनिधी आपल्याला प्रश्न विचारू इच्छित आहेत। तुषार भाऊ, परिणय फुकेंचं असं म्हणणं होतं की महाविकास आघाडीला आपला पराभव पुढे दिसत, त्यामुळे त्यातले काही उमेदवार असं करू शकतात। त्यामुळे त्यांनी तुमचं नाव घेतलं, त्यानंतर बंटी शेळके असेल, गोपालदास अग्रवाल असेल, स्वतः नाना पटोले देखील असं करू शकतात, असे परिणय फुकेने प्रश्न उपस्थित केले। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, परिणय फुके हे भारतीय जनता पक्षाचे सध्या भाड बनून फिरत आहेत, त्यांना दुसरं उपमा देता येणार नाही आणि ती कुठल्या स्तरावर जाऊन बोलावं हे सध्या RSS त्यांच्याकडे स्क्रिप्ट देते आणि तसं ते बोलतात। त्यांचं स्वतःचं काही हे नसतं, कारण ते काँग्रेस संस्कृतीमधले होते, परंतु आता RSSच्या इशाऱ्यावर त्यांचं स्टेटमेंट अलीकडे चालू असतं। त्यामुळे RSSची मंडळी सांगतात की असं स्टेटमेंट कर, तसं ते बोलतात, त्याच्या पलीकडे नाही, त्यांना बोलताच येत नाही आणि ते बोलूही शकत नाही। मी मुळात सांगतो आपल्याला, कोण आपल्या अंगावर जीवेवर बेतेपर्यंत असं हल्ला करू शकतो? म्हणूनच म्हटलं मी की अशा प्रकारचं स्टेटमेंट करताना थोडी तरी माणुसकी जपण्याची आवश्यकता आहे। हल्ले करायचे आणि स्वतःनीच केला म्हणून सांगायचं, अरे इतका तरी बेशमपणा महाराष्ट्रात आम्ही कधी पाहिला नाही। ठीक आहे, त्याचा निषेध करा तुम्ही, त्याची चौकशी आम्ही करू असं मागणी करा, पण स्वतःवरच हल्ला स्वतःनी करून घेतला, ही कुठली पद्धत आहे? ही कुठले तुम्ही आणि काय काँग्रेस हारताय, महाविकास आघाडी हारताय? अरे हारत तुम्ही आहात म्हणून धर्म आणला, जात आणली, तिथे धर्माच्या आणि जातीच्या नावानं मतं मागताय, मतांचं पोलरायझेशन करायसाठी हिंदू वर्सेस मुसलमान उभं करायचं काय करताय? त्या महाराजांना आणून तिकडे भाषण द्यायला लावताय आणि मन कलुषित करण्याचं पाप करताय मतांसाठी। हे महाराष्ट्र अख्खा बघतोय, विकासावर मत मागायला यांच्याकडे आहे काय? काही नाही, विकासावर हे मत मागू शकत नाहीत। त्यामुळं मतांचं विभाजन होण्यासाठी आणि फायदा घेण्यासाठी यांना नेहमी मृतकांच्या टाळूवरील लोणी खाण्याची सवय झाली आहे। लोकांचे, गरिबांचे आणि लोकांचे जीव गेलेत आणि त्याच्यातून यांना काही मिळत असेल, यांना आनंद असतो। हा असुरी आनंद घेण्यात भारतीय जनता पक्ष याला खूप आनंद मिळत असतो, RSSला आनंद मिळत असतो, असं माझं स्पष्ट मत आहे। धन्यवाद विजयजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। धन्यवाद तुषार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।